आज अचानक असं काहीतरी घडेल असं वाटलंच नाही बरं का. काय झालं ते सांगतेच, पण त्या अगोदर ना सकाळ सकाळ तर हे पनीर की जे केलं होतं ना, ते काढून फ्रिजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर ना भाजी चपाती लागले होते. आता मुलींसाठी पहिली तर मी भाजी चपाती बनवली होती आणि नंतर ना त्यांच्यासाठी नाश्त्याला ज्यूस बनवून दिला आणि त्यांना बाय बाय करून आता आम्ही निघालो होतो बरं का. तर आज आम्ही चाललो होतो दवाखान्यात. आमच्या दोघांची सुद्धा ट्रीटमेंट करायची होती बरं का. पहिलं तर माझी ट्रीटमेंट करायला गेलो होतो, पण तिथं जरा जास्तीची गर्दी असल्यामुळे ह्यांच्या दवाखान्यात गेलो. पण आता इथं गेल्यानंतर असं वाटलं नाही की एवढं काहीतरी दवाखाना वाढेल बरं का. आम्हाला असं वाटलं की नॉर्मल चेकअप होईल आणि गोळ्या औषध वगैरे देतील, पण कशाचं काही इथं गेल्यानंतर तर ह्यांना ॲडमिटच करावं लागलं, सलाईन लावलं आणि त्यांनी सांगितले की आता गॅस्ट्रोस्कॉपी करून घ्यावं लागेल बरं का. आता गॅस्ट्रोस्कॉपी तर करून घेतली, त्यांचा प्रॉब्लेम कळाला, त्यांची गोळ्या औषध वगैरे झाले आणि नंतर ना माझी ट्रीटमेंट करायला आलं होतं. इथं पण आल्यानंतर माझं ब्लड टेस्ट करायला दिलं, ब्लड टेस्ट करतात तोपर्यंत नाश्ता वगैरे केला. रिपोर्ट तर आले बरं का. आता त्यांचं म्हणणं आलं की तुमची अजून एक टेस्ट करावं लागेल, त्याशिवाय आजाराचं निदान काही होणार नाही बरं का. ती टेस्ट मला 20 दिवसांनी करायला लावली होती आणि चला तर बघू आता 20 दिवसांनीच माझा आजार